हाय सर्वांना, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. तर तुमचं आता माझं स्वागत आहे चॅनलमध्ये. तर मी एक मुद्दा घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी. तो भरपूर जणांना तो प्रश्न पडला होता की प्रीतीने चॅनल पहिला बंद का केला. तर कमेंट्स पण आलत्या की तू त्या चॅनलचं नाव चेंज करायचं होतं, तेच तुझे फॉलोअर्स ठेवायचे होते, सबस्क्रायबर ठेवायचे होते. आणि मी माझ्या त्या चॅनलवर माझे $40 झाले पण होते. मी व्हिडिओ बंद केले होते मध्येच, नाही तर पूर्ण पण झाले असते. माझं तिथं मध्येच निम्म पेमेंट थांबलेलं आहे. पण तरी पण मी एवढं धाडस केलं की तो चॅनल अख्खा उडवून टाकला, अख्खा डिलीट करून टाकला. ना की माझ्याकडून चुकून झाला किंवा नाही काही, तर मी तो चॅनल स्वतःहून डिलीट केला. कारण की त्याचा ईमेल आय डी मला नको होता, म्हणून मी तो ईमेल आय डी डिलीट केला. ईमेल आय डी डिलीट केला असा चॅनल अख्खा माझा जागेवर उडाला. परत मी रिकवर करण्याचा प्रयत्न नाही केला. एकदा केला पण तो रिकवर काही झाला नाही, म्हणून मग मी तो म्हणजे विषय सोडून दिला. तर त्या चॅनलवर माझे 1400 पोस्ट होते, 1400 व्हिडिओ मी पोस्ट केले होते. तर त्याच्यातले मी सर्व डिलीट व्हिडिओ मारले, कारण की मला पास्ट काहीच नको आहे. माझा झिरो पण, माझा कालचा पण पास्ट नको आहे मला. तर मी ते 1400 व्हिडिओ आहेत ते पूर्ण डिलीट मारले. माझे 47 का काय आता व्हिडिओ आहेत फक्त. आणि ते पण मी का ठेवले होते ते, कारण की माझ्या पप्पांचे व्हिडिओ होते, माझ्या काय कॉलेजचे व्हिडिओ होते, ते माझ्या छोट्या छोट्या आठवणी होत्या, म्हणून मग मी त्या ठेवल्या होत्या. कारण की त्याच्यात मला काही माझा पास्ट दिसत नव्हता. मला उलट ते व्हिडिओ पाहिले तर मला असा आनंदच व्हायचा. तर तुम्ही अजून पण जाऊन सर्च केलं ना माहेरची आठवण, तरी पण तुम्हाला ते व्हिडिओ दिसतील किंवा माझं चॅनल दिसेल केवढा ग्रो झालता पटपट. तर मला माझं पास्ट काहीच नको आहे, कालचा पण नको आहे किंवा आता तासाभरापूर्वीचा पण नको आहे. जे असेल ते प्रेझेंट किंवा फ्युचर याचाच विचार करायचा, तरच माणूस तुम्ही काहीतरी अचीव करणार आहे किंवा करू शकता अचीव. त्याशिवाय काहीच अचीव करू शकत नाही आहे. आणि मी का माझं तो डिलीट केला चॅनल, ह्याच्या पाठीमागचं तर दुसरंच कारण आहे. कारण की मला ते चॅनल बघितला की माझे पाठीमागचे दिवस आठवायचे, माझ्या पप्पांच्या काही गोष्टी मला आठवायच्या किंवा अदर अजून आठवायचं. तर हा 3 महिन्याचा काळ मी पूर्ण ओलांडून दिला, कारण की मी पूर्ण डिस्टर्ब होते आणि मी त्या गोष्टींकडे मला लक्ष द्यायचं नव्हतं. आणि मग नंतर मी भरपूर साऱ्या 3 महिन्यामध्ये गोष्टी काय शिकले, बाहेर पडले ह्याच्यातून, बाहेर पडले. बाहेरचं काय असतं वातावरण, समाज काय असतो, काय आपण बाहेर पडल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट समजणार नाही. कोणती म्हणजे कोणतीच नाही आहे. जर तुम्ही बाहेर पडला तरच तुम्ही काही गोष्टी अचीव करू शकता, नाही तर अजिबात काहीच करू शकत नाही. घरात बसून तर अजिबात काहीच नाही करू शकत की मी हे करू शकते, मी ते करू शकतो. ते फक्त बोलण्यापुरते शब्द असतात, ना की आपण ते प्रेझेंट करू शकतो. जर तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करायचं असेल तर तुम्हाला त्या गोष्टी प्रॅक्टिकल कराव्याच लागतात. आणि जर तुम्ही बाहेर पडला तरच त्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकल करू शकता, नाही तर अजिबात करू शकत नाही. आणि हा माझा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे, तो मी तुमच्याबरोबर शेअर करते. मी 2 वर्ष पुण्यामध्ये राहिले, 2 वर्ष पुण्यामध्ये कॉलेज केलं. मी फक्त कॉलेज घर एवढंच करत होते. दुसरं मला बाहेरचं काहीच नॉलेज नव्हतं, काही म्हणजे काहीच नव्हतं. जेव्हा हे 3 महिन्यानंतर मी बाहेर पडले तेव्हा मला भरपूर सारं काय नॉलेज आलं. तर मी आता जॉबला कुठं आहे, काय आहे, मी नक्की तुम्हाला सांगणार आहे. किंवा कुठं करते, तर मी मेडिकल शॉपमध्ये थोडे दिवस केलं. पण तिथं मी हे असल्यामुळं, काय फ्रेशर असल्यामुळं मला जास्त पेमेंट वगैरे नव्हतं, म्हणून मेडिकल शॉपमध्ये मला काही परवडत नाही आहे. तर आता आमचं लायसन यायला पण मला 1 वर्ष जाणार आहे, कारण की एक्झिट एक्झाम आम्हाला लागू झालेली आहे कोविड-19च्या नंतर. तर जे 2022पासूनच्या बॅच आहेत तिथून पुढच्या पुढं, तर त्यांना एक्झिट एक्झाम लागू आहे. आणि ते एक्झिट एक्झाम दिलं, त्यात आम्ही पास झालो तरच आमची लायसनची प्रोसेस होणार आहे. म्हणजे प्रोसेस झालेली आहे, फक्त एक सर्टिफिकेट येणार आहे, ना की लायसन. म्हणून मग म्हणलं की आता मेडिकलमध्ये टाईम घालवणं आपलं वेस्ट आहे, कारण काही लायसन पण नाही. जेव्हा तुमच्याकडे लायसन असेल तेव्हाच तुम्हाला त्या गोष्टी म्हणजे नाही का, तुम्हाला पगार वगैरे पेमेंट वगैरे जास्त भेटेल. तर मेन मुळात मला मी चॅनल बंद का केला आहे ह्याच्यावर यायचं आहे. कारण की त्या चॅनलमध्ये भरपूर सारे टोमणे होते, भरपूर सारे हे होतं, तो माझ्यामुळं ग्रोथ झाला आहे वगैरे वगैरे असं काय होतं. म्हणून मग मी तो चॅनल रिमूव्ह करून टाकलेला आहे, हेच होता. आणि मी खरंच म्हणजे बऱ्याच वेळा मला असं पण वाटलं की मी आता हार मानून टाकते, मी नाही का स्वतःला संपवून टाकते, मी हे करते, मी ते करते. मला भरपूर सारे असे प्रश्न पडायचे की बस आता माझ्याच्याने काही गोष्टी सहन नाही होते, तर मी स्वतःला संपवून टाकते किंवा मी दुसरं काही पण वाईट वाईट माझ्या मनामध्ये विचारायचं. पण मी स्वतःला परत ठाम हे केलं की मी स्वतःला संपवलं तर मी सिद्ध काय करणार आहे.
तर मी स्वतः हारणार आहे. जर तुम्हाला हारायचं नसेल तर तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार, स्वतःशी लढावं लागणार आहे तुम्हाला. तर मी तेच ठरवलं की आता स्वतःशीच लढायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं. सिद्ध लोकांसाठी नाही करायचं, स्वतःसाठी सिद्ध करायचं. कारण की तुम्हाला काहीतरी बनायचं असेल तर तुम्ही स्वतःसाठी सिद्ध व्हा. कारण की ना लोकांसाठी, लोक फक्त बोलणारे आहेत, लोक पाय खेचणारे आहेत की तुला हे जमणार नाही, तू हे करू शकत नाही. का पण करू शकत नाही, मी करू शकते. म्हणजे मला प्रत्येक गोष्ट आत्तापर्यंत ज्या पण गोष्टी झालेल्या आहेत ना, मी खूप म्हणजे नाही का खूप लहान असापासून तुला हे जमणार नाही, मला का जमणार नाही, मला जमूच शकतं, मी ते करणारच, मी शिकणारच. तर मला सायकल फर्स्ट टाईम मी सायकल चालवायला शिकत होते तेव्हा मला बोलले होते की नाही का मी आता नाव कोणाचंच घेणार नाही आहे, कारण की मला कोणाचंच मन दुखवायचं नाही किंवा काय नाही. आणि ज्यांचं पण माझ्यामुळं मन दुखलं आहे त्यांना खरंच मनापासून सॉरी. एव्हरीवन सॉरी. कारण की जेवढे पण तुम्ही कोणी पण असाल तर सगळ्यांसाठी सॉरी. तर जेव्हा मला पहिल्यांदा सायकल शिकायची होती तेव्हा पण मला बोललं गेलं होतं की तुला सायकल नाही जमणार, तुला हे नाही जमणार, तुला ते नाही जमणार. तर मी एका दिवसात सायकल शिकले होते, एका दिवसात, की मला शिकायचीच आहे. पण पोहायचं होतं तेव्हा पण म्हणजे नाही का प्रत्येक बारीक गोष्ट माझ्या पहिल्यापासून की तुला हे जमणार नाही, की मला का नाही जमणार, मला ते जमणारच. मी पोहायला शिकले. परत मला फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं होतं तर मला तिथं पण बोललं गेलं होतं की तुला इंग्लिश जमन का, तिला इंग्लिश जमतं का, तिला इंग्लिश लिहिता येतं का, तिला इंग्लिश वाचता येतं का. अरे मला नसन जास्त बोलता येत इंग्लिश, पण तुम्हाला नक्कीच नवीन काहीतरी दिसणार आहे प्रीतीमध्ये. आणि ते तुम्ही म्हणजे तुम्हाला पण आतुरता आहे आणि मला पण तुमच्याबरोबर शेअर करण्याची खूप मोठी आतुरता आहे. ती नक्कीच तुमच्यापर्यंत येणार आहे. तर तेव्हा पण मला इंग्लिशसाठी बोललं गेलं होतं. माझं सायन्समधून 11वी-12वी झाली आणि मला तसं बोललं गेलं होतं फार्मसीला ॲडमिशन घेते म्हणलं. तर माझं फार्मसी फर्स्ट इयर सेकंड इयर दोन्ही पण माझं फर्स्ट क्लासमध्ये सुटलेली आहे. मला अभिमान आहे की मी तुमच्याबरोबर सांगते, शेअर करते. तर मला खूप मोठा अभिमान आहे की मी फर्स्ट क्लासमध्ये शिकलेले म्हणजे हे झालेले, सुटलेली, पास झालेली. तर माझे पप्पा नव्हते, फर्स्ट इयरला पण पप्पा नव्हते आणि सेकंड इयरला पण पप्पा नव्हते. पण जे तिथं कुठंही असतील त्यांना नक्की अभिमान असेल की हे झालेलं आहे म्हणून. आणि मम्मीला पण माहिती आहे. तर म्हणून तुमच्यासाठी ना लोक काय बोलतील, काय विचार करतील ह्याचा कधीच विचार करू नका. तुम्ही स्वतःसाठी किती मॅटर करताना ते विचार करा. तुम्ही स्वतःसाठी किती लढताय ना तो विचार करा. तर मी स्वतःला आता तेच ठरवलं आहे. तू स्वतःसाठी काय करू शकते, स्वतःसाठी किती लढू शकते हे फक्त मॅटर करतं, ना की लोकांसाठी. लोक बोलणारेच आहेत, वाईट बोलणारेच आहेत. जर त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देत राहिला, मला हा असा बोलतोय मग मी नाही ते करू शकत, उलट तुम्ही त्याच्या विरोधात करा की तुम्हाला ते जमणार आहे. आणि मी हे माझा अनुभव तुम्हाला सांगते की कारण की मला ते बोललं गेलं होतं आणि मी ते केलंच. आणि आता पण मला तेच बोललं गेलं होतं, तुला हे जमणार नाही, तू एकटी बाहेर पडते, कशी करते, तू हा डिसिजन घेतलेला आहे. तर ह्या डिसिजनबद्दल पण लोक मला काय बोललेले आहेत काय नाही हे नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. मला नक्की आवडेल तुमच्याबरोबर शेअर करायला. तर खरंच महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी लढायला सुरुवात करा की हे गोष्ट मी करू शकते आणि का नाही करणार. नक्की स्वतःशी लढा आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यातून काहीतरी मोठं भेटणार आहे, ना की दुसऱ्यांवर लक्ष देऊन काहीच भेटणार नाही आहे. तुम्ही स्वतःची स्वप्न स्वतःच पूर्ण करू शकता. जर स्वतःनीच माघार घेतली तर मग तुम्ही काहीच करू शकत नाही. तर चला मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून एक एक्साइटमेंट असेल की प्रीती नेमकं काय सांगणार आहे आणि काय घडलेलं आहे. आणि नक्कीच तुम्ही पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा, मी पण तयार राहते. बाय.